नमस्कार मंडळी, मी प्रवीण घाडी स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। रविवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मी गेलेलो रामटेकडी येथील स्वयंभू बालगणेश मंदिरात। तुम्हाला हे मंदिर माहीत आहे का? लालबाग, परेल, शिवडी इथून बीएसटी क्वार्टर्स किंवा काळेवाडीचा ब्रिज संपल्यानंतर थोडं पुढे गेलात की उजव्या बाजूला जाणारा हा रस्ता आणि तिथून थोड्या अंतरावर असणाऱ्या उंच चढावावर डाव्या बाजूला गणेशवाडी सोसायटी चंडिका कंपाऊंडच्या आतमध्ये हे मंदिर आहे। मंदिराच्या चारही बाजूला बिल्डिंग आहे। एका निमुळत्या पायवाटेहून खाली उतरले की आपण मंदिराकडे पोहोचतो। या मंदिराच्या प्रवेशद्वारावर आपणास पंचमुखी नाग आणि दोन्ही बाजूला द्वारपाल पाहायला मिळतील। प्रवेशद्वाराच्या मध्यभागी शिव पार्वती आणि गणपती बाप्पा असलेला कैलास पर्वतावरील देखावा तुम्हाला पाहायला मिळेल। या मंदिराबद्दल सांगायचं झालं तर परळच्या चंडिका कंपाऊंडमध्ये गणेशवाडीत पाषाणामध्ये प्रकट झालेली ही मूर्ती 1932 साली गंगाराम साळुंखे यांना दृष्टांत होऊन या मूर्तीचा शोध लागला। त्या दिवसापासून साळुंखे कुटुंबीय आणि इतर सेवेकरी आजपर्यंत या बाप्पाची सेवा करत आहेत। या गणपतीचा हात गालावर असल्यामुळे याला श्री बाल गजानन असं नाव पडलं। इंग्रजांच्या काळात आणि त्यानंतर सुद्धा हे मंदिर पाडण्याचा प्रयत्न केला गेला, पण शेवटी करता करविता तो आहे, त्यामुळे बाप्पा आजही मोठ्या थाटात याच जागी विराजमान आहेत। 1932 साली येथे स्वयंभू पिंडी देखील सापडली होती। तिची प्राणप्रतिष्ठा करून याच ठिकाणी स्थापना केली। मंदिराच्या आजूबाजूला इमारती असल्या तरी मंदिरात आल्यावर एक शांतता, प्रसन्न वातावरण आणि बारीक आवाजात वाजणारं गणपतीचं भक्तिगीत मनाला एक वेगळीच अनुभूती प्राप्त करून देतं। प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला संध्याकाळी इथे महाप्रसादाचं आयोजन केलं जातं। तसेच मागी गणेशोत्सवात देखील इथे भाविक मोठ्या संख्येने बाप्पाचा जन्मदिवस सोहळा साजरा करण्यासाठी येतात। या मंदिराच्या आतमधील नक्षीकाम देखील पाहण्यासारखं आहे। बाप्पाच्या शेजारी श्री दत्तगुरु, स्वामी समर्थ महाराज, विठ्ठल रुक्मिणी, बजरंगबली, आई भवानी आणि इतर देवी देवतांच्या मूर्त्या आहेत। आम्ही या मंदिरात गेलो तेव्हा तिथे एक ताई आणि 2-3 सेवेकरी होते। प्रत्येक भाविकाला इथे व्यवस्थित दर्शन झाल्यावर त्यांच्यातर्फे प्रसाद दिला जातो। या बाप्पाची मूर्ती पूर्वाभिमुख असल्यामुळे फेब्रुवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात सूर्यदेवाची किरणे बाप्पाच्या मूर्तीवर पडतात, त्यामुळे एक वेगळंच तेज आणि किरणोत्सव तुम्हाला इथे पाहायला मिळेल। माघी गणेशोत्सव आता जवळ येत आहे। या कालावधीत इथे मोठा उत्सव साजरा केला जातो। तुम्हालाही कधी वेळ मिळाला तर नक्की इथे या आणि या बाल गजाननाच्या दर्शनाचा आनंद घ्या। आता वेळ झालीये तो आपला व्हिडिओ इथेच थांबवायची। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया।